ईव्हीएमचं बटण दाबल्यावर भाजपला मतदान, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा दावा. केरळमध्ये कासरगोड लोकसभा मतदारसंघात भाजपला 1 मतदान झाल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार. ज्या शहरात निवडणूक होणार त्या ठिकाणच्या बँका बंद राहणार, त्यामुळे उद्या बँकांशी संबंधित कामं रखडण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघांमधील प्रचाराची बुधवारी संध्याकाळी झाली सांगता. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात मतदान. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना. महाराष्ट्रामधील 11 जागांसह देशातील 96 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून गेली 10 वर्षांपासून जनतेची फसवणूक सुरू. शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित. मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात. माझा परिवार सोडून उर्वरित सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतोय, बोलतोय. काल परवा तर प्रतिभा काकीला प्रचारात उतरवलं तेव्हा कपाळावरती हात मारून घेतला. काकी 1990 पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत, अजित पवारांची टीका. महायुतीला उमेदवार ठरवता येत नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वास नाही. जयंत पाटील यांची महायुतीवर टीका. तर गुन्हा करा आणि भाजपमध्ये प्रवेश करा अशी योजना सुरू आहे. जयंत पाटलांचा टोला. सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. आशीर्वाद देण्यासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रणिती शिंदेंनी मानले आभार. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण जगतो त्यांचा जीव भाजप घेत आहे. 10 वर्ष विश्वासानं भाजपला दिली पण भाजपनं विश्वासघात केला. प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये होणार थेट लढत. बारामतीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा अर्ज दाखल. शरद पवारांच्या उपस्थितीत रॅली. उद्या काटेवाडीमधील कन्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे करणार प्रचाराला सुरुवात. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम. तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळाली यासाठी इंडिया आघाडी आणि मित्रपक्षाचे आभार. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे असं चंद्रकांत पाटील म्हणतात. विरोधकांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आज आम्ही सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी घेतली, मात्र विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. शिंदे गटाचे नेते शरद गोगावलेंची प्रतिक्रिया. जर त्यांनी आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही रायगडचे मावळे आहोत, गोगावलेंचा इशारा. सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी एकनाथ खडसे भाजपत येणार. तर खडसे भाजपमध्ये आल्यामुळे त्यांचाच फायदा होईल. रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार पक्षाचे आमदार विक्रम काळेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. अर्चना पाटलांना अजित पवार पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर काळेंकडून डमी अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार.
महाविकास आघाडीमध्ये कितीही मतभेद असले तरी राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व एकत्र आलो. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया. तर पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहतो, हंडोरेंचं वक्तव्य. नागपुरात 41 अंशांवर तापमान. मतदार करताना मतदान केंद्रावर मंडप, कूलर आणि गार पाण्याची व्यवस्था. मतदान केंद्रावर सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्थाही तैनात. एकनाथ शिंदे हे कोणत्याही चक्रव्यूहात फसणारा नेता नाही, कुणीही अडकवू शकणार नाही. जर वेळ आली तर तो चक्रव्यूह तोडू. शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांच्या आरोपांवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. सुरेश नवले यांचं त्यांच्या मतदारसंघातील राजकारण संपलं. आमदार प्रसाद लाड यांची टीका. तर एकनाथ शिंदेंबद्दल आम्हाला आदर, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. रामटेक लोकसभेसाठी उद्या मतदान होणार. सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 150 अधिकारी, 2700 पोलीस कर्मचारी, 1600 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या सुरक्षेसाठी तैनात. भंडारा जिल्ह्यामध्ये उद्या 2133 मतदान केंद्रांवर मतदान होणार. स्ट्रॉंग परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोलापूर लोकसभेसाठी दाखल केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जात त्रुटी. गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी, तर राम सातपुते यांच्या अर्जातील एका पानावर राहिली आहे सही. उद्या मतदान असल्यानं नागपुरामध्ये मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त. प्रत्येक केंद्रावर 1 पोलीस कर्मचारी आणि होमगार्डची नियुक्ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.